प्रकृतीनं माणसाबरोबर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवलेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीच व्यवस्था निसर्गानं करून ठेवलेली नाही. कुणी कितीही जवळचं असलं तरी पाठीमागं वाईट बोलतोच. नका सवय लावून घेऊ कुणाची, कारण ती व्यक्ती एक दिवस जरी व्यवस्थित नाही बोलली तर मग खूप त्रास होतो. वापरणारे अनेक जण भेटतील, पण जपणारं कुणीतरी एकच असतं. जीवनात एकटं राहणं अवघड नाही, पण एखाद्याची सवय लागल्यानंतर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे. कम्फर्ट झोन ज्या व्यक्तीसोबत बनतो त्याच व्यक्तीसोबत मन मोकळेपणानं गप्पा होतात. तो मुलगा खूप श्रीमंत असतो ज्याच्याजवळ एक प्रामाणिक मुलीचं प्रेम असतं. जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही, आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही. आयुष्यात काही जागा रिक्त राहिला तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास नको. कोण काय वाईट साईट बोललं हे दिवसाच्या सरते शेवटी पचवणं खूप कठीण जातं. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसं कशी बदलतात ते कळतच नाही. संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव. रागाच्या भरात घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला नाकारते तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. लोक नेहमी महाग वस्तू नाकारतात कारण ती खरेदी करण्याची त्यांची लायकी नसते. यशस्वी तोच माणूस होतो ज्याच्यावर लिंबू जरी फेकला तरी तो सरबत करून पितो. उत्तर प्रत्येकाकडे असतं, फक्त फरक एवढाच आहे की काही व्यक्ती शांत राहतात आणि काही लगेचच रिॲक्ट होतात. जीव गुंतलेला असला की माणूस वाद वाढवत नाही. जीवनात कुणालाही आधार आणि उधार मागू नका. लोक उपकार समजून देतीलही, मात्र लाचार समजून गावभर बदनामसुद्धा करून ठेवतील. वाढलेला समजूतदारपणा आयुष्यात शांतीच्या मार्गावर घेऊन जातो. शेवटी त्या पाखरांना पण सोडून दिलं जी फक्त माझी आहेत याचा घमंड होता. जीवनात आपल्याला रोखणारा आणि टोकणारा कोणी असेल तर त्याचे आभार आणि उपकार माना, कारण ज्या बागेत माळी नसतात ती बाग लवकरच उद्ध्वस्त होते.